नमस्कार। आज लेण्याद्री देवस्थान ट्रस्टची ट्रस्ट मंडळाची बैठक होती। आपण स्वतंत्र गावाचा ठराव घेतलाय, स्वतंत्र आदिवासी गावाचा ठराव घेतलेला आहे आणि त्या ठरावाला अनुसरून लेण्याद्री अष्टविनायक लेण्याद्री हा स्वतंत्र गाव होतोय। त्यानंतरचा जो विषय होता की आपण ट्रस्टींना सांगितलं होतं की गोळेगाव सह लेण्याद्री आपल्याला दोघांनाही मिळून या लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचा कारभार करायचा आहे। त्याला अनुसरून ट्रस्टींनी आता जे आजीवन मरेपर्यंत विश्वस्त आहेत त्याच्यापैकी 6 विश्वस्तांनी राजीनामे दिलेले आहेत आणि त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं सत्कार घेतलेला आहे। राजीनामा देणाऱ्यांपैकी माझे आजोबा प्रभाकर रामचंद्र जाधव यांनी राजीनामा दिला आहे, सुरेश मल्हारी वाणी यांनी पण राजीनामा दिला आहे, प्रभाकर पिलाजी गडदे यांनी पण राजीनामा दिला आहे, जितेंद्र चंद्रकांत बिडवई यांनी राजीनामा दिला आहे, जयवंत ज्ञानेश्वर डोके यांनी पण राजीनामा दिलेला आहे, काशीनाथ दत्तात्रय लोखंडे यांनी पण राजीनामा दिलेला आहे। आपल्या गावकऱ्यांच्या विनंतीला प्रभाकर पिलाजी गडदे यांनी पण राजीनामा दिलेला आहे। या सर्व विश्वस्तांनी आपल्या विनंतीला, गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे। इथून पुढचे जे विश्वस्त निवडले जाणार आहेत ते लेण्याद्रीसह गोळेगाव या दोन्ही गावांच्या बैठकीमध्ये, सर्वसाधारण बैठकीमध्ये नवीन विश्वस्तांची नेमणूक होईल आणि त्या पद्धतीनं नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येईल। आणि जे राहिलेले आहेत, ज्यांनी राजीनामे द्यायचे बाकी आहेत, त्यांनी विचार करण्याकरता वेळ मागितलेला आहे। त्यांनी लवकरात लवकर विचार करावा आणि गावाची आणि सगळ्या समाजाची जी मागणी आहे की लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट हे लोकशाही पद्धतीनं निवडून यावं, ह्या हिशोबाने सगळ्यांनी सहकार्य करून राजीनामे देऊन नवीन विश्वस्तांची निवड करण्याची बैठक लवकरात लवकर लाभावी। धन्यवाद।